मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे लास्ट विश भाग दुसरा. लेखिका सेनोरिटा. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या कथेचा या अगोदरचा भाग पाहिला नसेल तर तो भाग पाहूनच हा भाग पाहण्यास सुरुवात करावी ही विनंती. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. साहिल बाईकवरून उतरून त्यांच्याजवळ चालत गेला. राहुल एका दगडावर बसून तळ्यातल्या पाण्यात पाहत बसला होता. कुणाल त्या शांत तळ्यात दगड टाकून शांतता भंग करत होता. तर करण मोबाईलवर वेब सिरीज बघत बसला होता. साहिलही येऊन तिथेच एका दगडावर बसला. त्याने त्या तिघांवर नजर टाकली आणि त्याचा संताप झाला. आधीच ते काय काय बघून आलोय माझं मला माहीत, आणि हे सगळे टाइमपास करत बसलेत. आबे किती नालायक मित्र आहात रे तुम्ही. मी इथे काहीतरी महत्त्वाचं सांगायला बोलावलं आहे आणि तुम्ही इथे टाइमपास करत बसला आहात. एक लक्षात ठेवा, मी गेलो तर तुम्हालाही कोणी वाचू नाही शकत. साहिल असं बोलताच राहुलने तळ्यात पाहणारी नजर वर उचलून त्याच्याकडे पाहिले. कुणालच्या हातातला दगड हातातच राहतो आणि करण वेब सिरीज बंद करून फोन खिशात ठेवून देतो. सगळे हळूहळू त्याच्या जवळ येऊन बसतात. राहुल त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि एवढा वेळ रोखून ठेवलेला अश्रूंचा बांध फुटतो साहिलचा. तो लहान मुलासारखा हुमसून हुमसून रडत होता. त्या तिघांना त्याला कसं शांत करावं हेच समजत नव्हतं. काही वेळ रडून तो शांत होतो आणि घडलेली सर्व हकीकत जशीच्या तशी सांगतो. या तिघांना ऐकूनच फक्त धडकी भरते. त्याने अनुभव घेतला आहे, म्हणजे त्याला काय वाटत असेल याची त्यांना कल्पना आली. पण साहिल, तू टेरेसवरून खाली उडी मारली ना, तरीही काहीच झालं नाही तुला. कुणालने मनातली शंका बोलावून दाखवली. सगळ्यांनीच उत्तराच्या अपेक्षेने त्याच्याकडे पाहिलं. खिन्न हसून तो म्हणाला, मला त्याने वाचवले. तुला त्याने का वाचवलं असेल? त्याला तू जिवंत नकोय ना? हे सगळं तर तोच करत आहे, मग त्याने तुला का वाचवलं? करण म्हणाला, कारण त्याला मला एवढ्या सहज मारायचं नाहीये. मला तो खूप त्रास देऊन तडपवून मारणार आहे. आणि रियाही पाल खाताना तेच बोलत होती. साहिल बोलत असताना त्याला सकाळी पाहिलेला तो रियाचा चेहरा आठवला. त्याच्या अंगावरून परत सरसरून काटा आला. यार, काही करून हे सगळं थांबवलं पाहिजे. मला माझ्या स्वतःच्या घरात राहताना भीती वाटत आहे. असं वाटतं ती कुठून तरी दबा धरून बसलेली अचानक अंगावर येईल आणि माझ्या नरडीचा घोट घेईल. प्लीज मला वाचवा. साहिल काकुलतीला येऊन बोलत होता. मग सगळे मिळून तिचा सामना करूया का? कुणालने हा प्रश्न बाकी तिघांकडे पाहून विचारला. सगळ्यांनी साहिलकडे पाहिले. त्याची ही अवस्था कोणालाच बघवत नव्हती. ओके, सगळ्यांनी होकार दिला. काय करायचे आता नक्की? राहुलने प्रश्न केला. मला वाटतं आपण सगळे साहिलच्या घरी जाऊ, आणि जर तिच्यात परत तो संचारला आणि साहिलला आला असा अनुभव आपल्यालाही आला तर आपण त्याला जाब विचारू, तुला नक्की काय पाहिजे आणि हे कधी थांबणार? समजूतदार कुणाल परत एकदा बोलला. सगळे साहिलच्या घरी जायला निघतात. ते आगीसोबत खेळत होते, पण त्यांना प्रत्यक्ष अनुभव आल्याशिवाय ते समजणार नव्हते. घरी गेल्यावर घरात एकदम शांतता होती. साहिल आईबाबांना आवाज देतो, पण काहीच प्रतिक्रिया येत नाही.
तो बाबांना कॉल करतो. तेव्हा त्याला समजतं आई आणि बाबा कुलदेवतेच्या दर्शनाला गेले आहेत. त्यालाही ऐकून बरं वाटतं. चला आपण रियाला बोलू, कारण घरी कोणीच नाहीये. साहिल त्या तिघांना बोलतो. ते रियाला शोधत असतात घरभर. रिया कुठे सापडत नाही. अचानक घरातली लाईट जातात. पूर्ण घरात मिट्ट काळोख होतो. सगळेजण वेगवेगळे होतात. सगळेच एकमेकांना आवाज देऊ लागले. सगळ्यात आधी सवयीप्रमाणे सर्वांनी मोबाईल टॉर्च ऑन केले आणि इकडे तिकडे फिरवून अंदाज घेऊ लागले. साहिलने सर्व सांगितलं होतं ते सर्वांना आठवू लागलं. कधीही आणि कुठेही येऊ शकते ती. साहिल हॉलमध्ये होता. करण आणि कल्पेश साहिलच्याच खोलीत, तर राहुल किचनमध्ये. आपोआप किचनचे दार बंद झाले. राहुल आतून जोरात दारावर थाप मारत होता. सर्वांना आवाज देत होता, पण सगळ्यांची परिस्थिती तीच होती. जे जिथे होते तिथेच अडकले होते. आणि दार सर्वांचे बाहेरून बंद झाले होते. सगळे आतून खूप प्रयत्न करत होते, पण ते दार काही केला उघडत नव्हते. तेवढ्यात किचनमध्ये राहुलला त्याच्या पाठीमागे कोणीतरी असल्याची जाणीव झाली. त्याने गरकन वळून पाठीमागे टॉर्च केला. त्याला कोणीच नाही दिसले. तो इकडे तिकडे पाहू लागला. अचानक 2-3 सेकंदासाठी लाईट आली आणि त्यात राहुलला दिसले ते भयंकर होते. त्याच्या बरोबर समोर त्याला रिया दिसली. तिच्या तोंडातून लाळ टपकत होती. केस पूर्ण चेहऱ्यावर आले होते. त्यातूनही तिचे डोळे मात्र त्याला दिसले, जे नजर रोखून त्याच्याकडे बघत होते. त्याच्या हृदयात धडकी भरली अक्षरशः. पण काही क्षणासाठीच लाईट ऑन झाले होते आणि परत गुडूप अंधार. राहुल टॉर्च इकडे तिकडे फिरवतो, पण त्याला आता रिया कुठेच दिसत नाही. त्याच्या घशाला कोरड पडते. तो जागेवर खाली बसतो आणि खाली मान घालून रडू लागतो. तेवढ्यात कोणीतरी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत असल्याचा भास त्याला होतो आणि पाठोपाठ आवाज येतो, क्या हुआ मेरे बच्चे, क्यों रो रहा है तू. तो आवाज ऐकतो आणि झटकन वर बघतो. त्याच्या समोर तो बसलेला असतो. तो 1/3 होता. हिरव्या रंगाची साडी, कपाळावर मोठं कुंकू आणि हातभर बांगड्या. पण आज त्याच्या आवाजात करुणा आणि चेहऱ्यावर दया नव्हती. राहुल त्याच्या समोर हात जोडतो. हे बघ शांता, मी काहीच केलं नाही. तो साहिल आहे ना, त्याने केलं सर्व. मला सोड, जाऊ दे. सोड मला, मी माफी मागतो तुझी, सोड मला. त्याचे बाकीचे शब्द तोंडातून बाहेर आलेच नाहीत, कारण शांताने त्याची जीभ मुळापासून उपटून बाहेर काढली होती. शांता त्याच्या तडपणाऱ्या देहाकडे बघते आणि मोठ्याने हसते. खोटारडा कुठचा, मला अजिबात आवडले नाही. खोटे बोललेलं. आता वाट बघ मरण कधी येते त्याची. आणि तिने पाय त्याच्या गळ्यावर ठेवला. शांताने एक नजर मागे वळून पाहिलं. रिया कोपऱ्यात खाली जमिनीवर पडली होती. शांताच्या त्या क्रूर डोळ्यात क्षणभरासाठी कणव दाटून आली. मग ती तिथून अदृश्य झाली. अचानक घरात लाईट्स लागले आणि सर्वांचे दरवाजे उघडले गेले. सगळे एकत्र आले. त्यांना दिसले की राहुल नव्हता. राहुल, राहुल, राहुल म्हणून तिघेही आवाज देऊ लागले आणि किचनमध्ये जाऊन पोहोचले. किचनमध्ये राहुल अतिशय भयानक स्थितीत दिसला. त्याचे डोळे बाहेर पडले होते. मान एका बाजूला कलली होती. असं वाटत होतं
जणू त्याच्या मानेमधले हाड सुद्धा मोडले असतील. त्याच्या तोंडातून रक्ताचा सडा पडलेला दिसत होता. ते दृश्य पाहून तिघेही जागच्या जागी गोठून गेले. तिघांच्याही तोंडून राहुलच्या नावाने किंचाळी बाहेर पडली. तिघांचाही आक्रोश सुरू झाला होता. आपल्या जिवलग मित्राची अवस्था त्यांना पाहवत नव्हती. तेवढ्यात कुणाल उठून साहिलच्या शर्टचे कॉलर पकडतो आणि त्याला मागे ढकलून देतो. साहिल भिंतीवर जाऊन आदळतो. त्याला आधीच खूप अपराधी वाटत होतं. तुझ्यामुळे झाले आहे. आपला राहुल आपल्याला सोडून गेला फक्त आणि फक्त तुझ्या एका चुकीमुळे. हे सगळं काही शांताने केलंय आणि ती कुणालाच सोडणार नाही. कुणाल रडत रडत चेहऱ्यावर दोन्ही हात झाकून घेतो. साहिल हताशपणे खाली बसतो आणि सगळ्यांना हात जोडून बोलतो, मला माफ करा मित्रांनो. माझ्यामुळे सगळं घडलं. खरंच मला माफ करा. मला आता खूप अपराधी वाटत आहे. मी क्षणिक मोहात अडकून त्या निरपराध व्यक्तीचा जीव घेतला आणि या सगळ्यात तुम्हाला सर्वांना सामील करून घेतलं. मलाही वाटले नव्हते कधी याचे एवढे भयंकर परिणाम होतील. माझ्या चुकीमुळे आज आपल्या जिवलग मित्राचा जीव गेला. साहिलचे अश्रू पाहून खरंच त्यांना वाईट वाटले. कुणाल उठून उभा राहतो. आता पुढे काय करायचं ते ठरवावं लागेल, नाहीतर आपण कोणी जिवंत नाही राहणार. हो, अगदी बरोबर आहे. जर आपण तुटलो तर त्याची योजना यशस्वी होईल. ते आपण होऊ द्यायचे नाही. करण उठून उभा राहतो आणि हात पुढे करतो. त्याच्या हातावर सगळेच आपापले हात ठेवतात. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व घरातले लोक असतात आणि राहुलच्या घरीही कळवले होते. काय झालं, कसं झालं हे सर्वांना प्रश्न पडलेले असतात. पण कोणीतरी त्याची निगूनपणे हत्या केली एवढेच निष्कर्ष काढलेले असतात. पोलिसांनी येऊन बॉडी आणि इतर गोष्टींचा तपास सुरू केला आणि नंतर त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्याच दिवशी संध्याकाळी साहिलच्या घरी राहुलच्या घरातील सर्वजण आणि कुणाल आणि करणच्याही घरातील सर्व एकाच ठिकाणी जमले होते. या तिघांनी घरी सांगितले होते की आम्हाला काहीतरी सांगायचे आहे म्हणून. आता बोलणार आहात का? साहिलचे वडील गरजले. तसे हे तिघेही जे केव्हाचे शांत बसले होते ते दचकले आणि साहिलने बोलायला सुरुवात केली. आई बाबा, मला माफ करा. खूप मोठी चूक झाली आहे माझ्या हातून. पण प्लीज माझं बोलून होत नाही तोपर्यंत काहीच विचारू नका. मला माझ्या नोकरीत तसा बऱ्यापैकी पगार मिळतो. पण मला असं वाटत असायचं की झटपट कुठून तरी खूप सारा पैसा मिळाला पाहिजे. पैसा असला की खूप मुली येतात जवळ. सगळं मनासारखं होतं. म्हणून मी नेहमीच काही ना काही शोधत राहायचो. यूट्यूब, गुगल सर्च. नेहमी मी फटाफट पैसा कसा कमवायचा ते शोधायचो. अशातच एक दिवस मला एक SMS आला. अननोन नंबर होता, पण त्यात लिहिले होते, श्रीमंत व्हायचं असेल तर या पत्त्यावर या. मी खूप आंधळा झालो होतो हव्यासापोटी. म्हणून मी लगेच त्या पत्त्यावर पोहोचलो. एक बंद पडलेली इमारत होती. मी दबकत आत गेलो आणि आत गेल्यावर घाबरलो, कारण एक अतिशय क्रूर दिसणारा साधू तिथे राहत होता. त्याने मला आत यायला सांगितलं. त्याच्या गळ्यात कवट्यांच्या माळा होत्या. डोक्यावर विचित्र प्रकारचे पक्ष्यांचे पीस लावले होते आणि चेहऱ्यावर भस्म ओढले होते. मला क्षणभर वाटले की परत जावं इथून, पण परत जाण्याचं धाडस पण नाही झालं. मी बसून राहिलो. त्याने मला विचारलं की तुला श्रीमंत व्हायचं आहे ना झटपट, म्हणूनच तुला माझ्या माणसांना संदेश पोहोचवण्यास सांगितले. मी हात जोडून म्हणालो, हो बाबा, मला श्रीमंत व्हायचं आहे. आई आणि बाबा यांचं आयुष्य प्रामाणिक काम करून आहे.
त्यात गुजारा करण्यात गेलं, पण मला तसं बिलकुल राहायचं नाही. तुम्ही कृपा करून मला काहीतरी उपाय सांगा. उपाय आहे, पण अघोरी आहे. त्यासाठी मर्दाचा कलेजा हवा. तू करू शकशील असे वाटत नाही. महाराज माझ्याकडे खालून वर पाहत म्हणाले. मग मीही म्हणालो, काय करावे लागेल ते करेन. सांगा मला काय करायचं आहे. त्याने थंड नजर माझ्यावर रोखून मला सांगितले, एक बळी द्यायचा आहे, तोही तृतीयपंथी व्यक्तीचा. माझं काळीच घशात आलं, कारण बळी देणं म्हणजे खूपच मोठा अपराध होता. मी विचार करून सांगतो म्हणालो आणि तिथून सटकलो. मी नंतर माझ्या 3 जिवलग मित्रांना भेटून हे सगळं सविस्तर सांगितले आणि ते तिघेही म्हणाले की आपण हे करू. जर हे करून आपल्याला खूप सारा पैसा मिळणार असेल तर आपण एकत्र येऊन वाटून घेऊ आणि करू आपण बळीची तयारी. माझ्या मित्रांनी साथ दिली म्हणून मग मीही तयार झालो. आता शोध घ्यायचा होता तो बळीचा. आमची शोध मोहीम चालूच होती. एक दिवशी उशिरा रात्रीचा मूवी पाहून परतत असताना रस्त्यावर काहीतरी झटपट चालू असताना दिसली. जवळ जाऊन पाहिले तर एक व्यक्ती तिघांना भारी पडत होती. ती शांत होती, साडीचा पदर खोचलेला आणि अस्ताव्यस्त केस झालेले. तरीही ती त्यांना मारतच होती. आम्ही चौघांनी जवळ जाऊन मध्यस्थी केली आणि त्यांचं भांडण सोडवलं. ते लोक पळून गेले आणि त्याने आमच्याकडे बघितलं. कपाळावरचं ठसठशीत कुंकू आणि त्याच्यात काजळ भरलेले डोळे. जणू काही काली मातेचा अवतार होती ती. क्यों जाने दिया साबुन लोगों को, पता है उन्होंने क्या किया? इस 10 साल की बच्ची के साथ वो लोग रेप करने की कोशिश कर रहे थे, इसीलिए मार रही थी मैं उन लोगों को. तिने इशाऱ्याने दाखवले तिथे बघितले. खरंच एक लहान मुलगी भेदरून उभी होती. आम्ही सॉरी म्हणालो आणि तुम्ही खूप चांगले काम केले म्हणून तिथून निघून गेलो. आम्हाला आमचा बळी सापडला होता. आम्ही दुसऱ्या दिवशी तिथून अनेक फेऱ्या मारल्या. तेव्हा आम्हाला ती परत दिसली. तिने तिचे नाव शांता सांगितलं होतं. ती कधीही काही काम करताना दिसत होती. कधी गजरे विकताना, कधी खांद्यावरून पोती वाहताना, तर कधी भाजी विकताना. खूप प्रामाणिक होती. ती लहान मुलगी तिने तिच्या सोबतच ठेवली होती. आम्हालाही तिला मारायचं नव्हतं, पण काहीच पर्याय नव्हता. साहिल सांगत असताना रियाकडे कुणाचं लक्ष नव्हतं. ती कुणालकडे एकटक बघत होती. कुणाल तिच्याकडे बघतो आणि बघतच राहतो. ती त्याच्या डोळ्यात बघते आणि कुणाल आपोआप उठून तिच्या मागे जातो. बाकीचे सगळे मन लावून साहिलचे बोलणे ऐकत होते, म्हणून कुणाचं त्यांच्याकडे लक्ष गेले नाही. रिया हळूहळू चालत टेरेसवर जाते. तिच्या मागोमाग कुणाल जातो. ती टेरेसवर गेल्यावर कुणालकडे बघते. कुणालचे सहमोहन तुटले आणि त्याला रियाकडे बघून सगळे काही समजते. तो तिथून पळून जायला लागतो. रिया एक उडी मारून सरळ त्याच्या जवळ पोहोचते आणि त्याचा एक पाय पकडते. त्याला ओढत ओढत ती टेरेसच्या कठड्यावर आणते. कुणाल ओरडण्याचा प्रयत्न करत होता, सुटण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या तोंडातून एक अक्षरही बाहेर येत नव्हते. ती कुणालच्या पायाला धरून त्याला गोल फिरवते आणि वरून खाली फेकून देते. खूप मोठा आवाज येतो, म्हणून बोलत असलेला साहिल अचानक थांबतो आणि सगळेच गॅलरीमधून खाली वाकून पाहतात. कुणालचे डोके फुटून त्याचा चेंदामेंदा झाला होता. त्याचे हातपाय मार लागल्यामुळे लुळे पडल्यासारखे वाटत होते आणि त्याचा देह निष्प्राण झाला होता. सगळे खाली पळत जातात. कुणालचे कुटुंबीय धाय मोकलून रडत होते.
त्याच्या आईला जबर धक्का बसला होता. हे सगळ्यांसाठी खूपच अनपेक्षित होतं. साहिल आणि करण हे दोघेच आता जिवंत होते आणि कोणत्याही क्षणी त्यांचा मृत्यू निश्चित होता. सगळे सोपस्कार पार पाडून सगळे परत एका ठिकाणी जमतात. कुणालच्या घरचे सर्वजण साहिलला या घटनेसाठी जबाबदार मानत होते. साहिलचे बाबा सर्वांचे हात जोडून माफी मागतात आणि म्हणतात, या पोरांनी जो गुन्हा केला आहे तो अक्षम्य आहे. अजून नीट ऐकून पण दिले नाही आपल्याला की नक्की काय झाले होते, पुढे काय घडले ते आधीचे सर्व. मला असे वाटत आहे की त्या आत्म्याला आपल्या सर्वांपर्यंत खरी घटना येऊ द्यायची नाही. त्याआधीच तो सर्वांना संपवत आहे. दोघा जणांना तर आपण गमावून बसलोच आहोत. आता या दोघांचा जीव तर वाचवावे लागेल. त्यासाठी मी आज आपल्या कुलदेवत असलेल्या तीर्थक्षेत्र ठिकाणी प्रसिद्ध असलेल्या बाबांना फोन करून बोलावून घेतो. ते नक्कीच आपल्याला मदत करतील. ते आल्यानंतर आपण राहिलेली पुढील दुष्कृती ऐकून घेऊ यांची. त्यांचे डोळे आग ओकत होते. अतिशय रागात ते त्या दोघांकडे पाहत होते. पुढे म्हणाले, मी हे सर्व तुझ्यासाठी नाही करत आहे साहिल. मी फक्त आणि फक्त हे सर्व रियासाठी म्हणजेच माझ्या सुनेसाठी करत आहे. ती तुझ्या भरोशावर या घरात आली आहे, तर तिला मला विधवा झालेली नाही पाहायचं. त्यांच्या डोळ्यात पाणी पाहून रिया अस्वस्थ झाली. ती एक शब्दही बोलत नव्हती, फक्त सर्व शांतपणे ऐकून घेत होती. कारण तिचा सर्वात मोठा गुन्हेगार होता साहिल. सर्वजण फक्त बसून होते. कुणालच्या घरचे सर्व लोक कधीच घरी निघून गेले होते. त्यांच्या मते आता त्यांचा मुलगा या जगात नव्हता, तर काहीच ऐकण्यात अर्थ नव्हता. साहिलच्या आईच्या डोळ्यातले पाणी थांबत नव्हते. त्या साहिलसाठी जपमाळ घेऊन जप करत बसल्या होत्या. संध्याकाळच्या सुमारास दाराची बेल वाजली आणि सर्वांना जरा आशेचा किरण दिसला. दार उघडायला साहिल गेला. दारात एक तेजस्वी व्यक्तिमत्व उभे होते. त्यांचे वय असेल 60च्या आसपास, पण चेहऱ्यावर एक प्रकारची चमक होती. पांढरे धोतर आणि पांढरी बंडी त्यांनी परिधान केली होती. खांद्यावर एक उपकरणे होते आणि कपाळावर चंदनाचा टिळा. त्यांनी साहिलकडे पाहिले आणि त्याला जरा क्रोधित नजरेने पाहून म्हणाले, बाजूला हो. साहिल घाबरून बाजूला झाला. ते बाबा आत आले आणि त्यांनी साहिलच्या वडिलांकडे मोर्चा वळवला. काहीतरी वाईट सावली आहे या मुलाच्या डोक्यावर. त्यावरून समजत आहे की नक्कीच प्रकरण काहीतरी गंभीर असणार, म्हणूनच तुम्ही आम्हाला बोलावलं असेल. हो गुरुजी, तुम्ही बरोबर बोलत आहात. या घरावर खूप मोठं संकट आले आहे. त्याच्याकडून एक मोठं पाप झालं आहे आणि त्याची शिक्षा त्याला मिळणार आहे. काही करून त्याला वाचवा गुरुजी, त्याला वाचवा. साहिलचे बाबा हात जोडून म्हणाले. त्याच्याकडे पाहूनच ते समजत आहे की त्याने नक्कीच खूप मोठा गुन्हा केला आहे. असो, आता त्याच्या तोंडून त्याच्या गुन्ह्याची कबुली ऐकावी लागेल, असं गुरुजी बोलतात. तेव्हा त्याला साहिलचे बाबा सर्व वृत्तांत सांगतात. म्हणजे ती आत्मा आपल्याला काही समजू देणार नाही. नक्कीच यामागे काहीतरी कारण असेल. त्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे, असं म्हणून गुरुजी झोळीतून एक कागदात बांधून ठेवलेली पुडी काढतात आणि सर्वांना एका ठिकाणी बसायला सांगतात. सर्वजण बसल्यावर गुरुजी त्या पुडीमधून एक प्रकारचा भस्म काढून त्याने रिंगण आखून घेतात. या सगळ्यात रिया कुठे दिसत नाही. साहिल त्याच्या आईच्या कानात सांगतो, रिया दिसत नाही कुठे. गुरुजी, आमची सून दिसत नाहीये. थांबा, मी तिला शोधून आणते. पण गुरुजी त्यांना अडवतात. ती येईल, तुम्ही काळजी करू नका, आणि राहिलेली संपूर्ण कहाणी तीच सांगेल आपल्याला.
त्यांचे बोलणं ऐकून सर्वच अचंबित होतात. करण आणि साहिलला मात्र कल्पना होती आणि आज तिचा निकाल लागेल म्हणून दोघे मनातून खुश होते. त्यांना आता रियाची अजिबात भीती वाटत नव्हती. गुरुजींनी आता त्यांच्याजवळ जे काही सामान होतं त्यातूनच होम तयार केला आणि त्यात समिधा टाकायला सुरुवात केली. ते हळूहळू मंत्र देखील म्हणत होते. हळूहळू वातावरणात गारवा जाणवत होता आणि सर्वांनाच आपल्या बाजूला कोणीतरी आहे अशी जाणीव व्हायला लागली. रिया दरवाजातून डोकावून बघते. सगळे तिच्याकडे बघतात आणि बघतच राहतात. तिचे हे रूप कधीच त्यांनी पाहिले नव्हते आणि अपेक्षितही नव्हते. ती जरा कमजोर दिसत असते. ती रांगत रांगत त्या खोलीत प्रवेश करते. सगळे घाबरून गेले होते. ते भूत म्हणजेच रिया असेल असे कधी वाटलेच नव्हते त्यांना. गुरुजी तिला बजावतात. इथे बस समोर आणि सांग मला नक्की काय झालं होतं. तू मला विचारणार का आता म्हाताऱ्या? हिम्मत असेल तर या दोघांना सोडून दाखव, मग सांगते तुला. रिया चिडून बोलली. तिचा आवाज खूप वेगळा येत होता. पुरुषी आवाज आणि त्याला बाईच्या आवाजाची किनार होती. त्या नराधमांना मी तुझ्याच हवाली करणार आहे, पण त्यासाठी तुला सांगावं लागेल त्या दिवशी नेमकं काय घडलं. तू नक्की कोण आहे? तू या पोरांच्या मागे का लागली आहेस? हे सगळं तुला सांगावं लागेल. गुरुजींचा आश्वस्त आवाज ऐकून तिच्या डोळ्यात एक चमक आली. सांगते, सगळं सांगते, पण त्यानंतर तुला माझ्या ताब्यात यांना द्यावं लागेल. ती साहिल आणि करणकडे बोट करून बोलते. ठीक आहे, गुरुजी बोलतात. साहिलचा आता चांगलाच घसा कोरडा पडला होता. माझं नाव शांत आहे. मी एक किन्नर आहे. मला जसं समज आली तसे एवढे समजले की मला या जगात कोणीच नाहीये. माणसे आमच्याकडे वेगळ्याच दृष्टीने बघतात. अजूनही आम्हाला समाज मान्य करत नाही. आम्हाला जगण्याचा अधिकार दिला जात नाही. पण मर्द म्हणून घेणाऱ्या काही लोकांची मला किळस येते. जे कमजोर स्त्रीवर हात उचलतात, त्यांचा बलात्कार करतात, त्यांचा जीव घेतात, त्यांना छळतात. त्यापेक्षा मला अभिमान आहे की मी त्या लोकांत येत नाही. मी होईल तेवढी मदत करायची लोकांना. अशातच एक दिवस एका मुलीला वाचवताना या लोकांची ओळख झाली. यांनी खूप नाटक केले मला मदत करण्याचे. यांचे मनसुबे मला माहीत नव्हते आणि एक दिवशी यांनी माझ्यासोबत राहणाऱ्या माझ्या छोट्याशा परीला उचलून नेले. मी जीवाच्या आकंताने तिला शोधत होते तेव्हा यातले एका जणाने, त्या राहुलने येऊन मला सांगितले, परी कुठे आहे मला माहीत आहे म्हणाला. चल तुला दाखवतो म्हणाला. मी त्याच्याबरोबर पळत सुटले आणि यांनी मला एका पडक्या इमारतीमध्ये नेले. तिथे माझ्या परीला बांधून ठेवले होते. मी तिला सोडवायला गेले तर या लोकांनी मला पकडून ठेवले. त्यांचे खरे रूप दाखवले आणि तिथे एक साधू आला अचानक. त्याच्याकडे पाहून वाटत होते तो आगोरी बाबा असेल. त्याने या चौघांना काहीतरी तयारी करायला सांगितले आणि तिथे मला झोपायला सांगितले. मी माझ्या परीला सोडायला सांगितले, पण असे म्हणून ती रडू लागली. रिया खूप जोरात रडत होती. तिचा आक्रोश पाहवत नव्हता. तिच्याबद्दल सर्वांना सहानुभूती वाटायला लागली होती. पण या लोकांनी परीला मारून टाकले, माझ्या डोळ्यासमोर मारून टाकले आणि माझा बळी देण्याची तयारी सुरू केली. मी आता अजिबात प्रतिकार केला नाही. मी मरण्यासाठी तयार होते. मला परत यायचं होतं आणि माझा बदला घ्यायचा होता. यांनी जेव्हा मला शेवटची इच्छा विचारली तेव्हा मी ती सांगितली. काय होती तुझी शेवटची इच्छा? सांग. गुरुजींनी चांगलाच दम देऊन विचारले. माझी शेवटची इच्छा हीच होती की याने रियासोबत लग्न करावे.
रिया अनाथ आहे. तिला लहानाचे मोठे मीच केले आणि ती कॉलेजमध्ये शिकत होती. मी गेल्यानंतर ती अनाथ झाली असती. म्हणूनच मी याला सांगितले की रियासोबत लग्न कर. याने रियासोबत लग्न करून घरी खोटेच सांगितले की आमचे एकमेकांवर खूप प्रेम होते असे. सगळे अचंबित होऊन पाहत होते. नक्की हेच कारण होतं का? खरे सांग. गुरुजी अजून साशंक होते. नाही, महत्वाचे कारण हे होते की मला रियाच्या शरीरात प्रवेश करणे सहज शक्य झाले असते. कारण रियाने मला तिच्या शरीरात प्रवेश दिला असता आणि मला मदतही केली असती माझा बदला घेण्यासाठी. साहिलला खूप पश्चाताप झाला की त्याने का रियासोबत लग्न केले. हे बघ, जे झालं ते झालं. आपण बदलू शकत नाही. आता तू रियाच्या शरीराला सोडून दे. गुरुजी तिला समजावत म्हणाले. कांठाळ्या बसवणाऱ्या आवाजात ती हसू लागली आणि एक क्षण तिने तिचा चेहरा दाखवला. आता तिच्या डोळ्यात क्रूर भाव होते. मी इथून कुठेही जाणार नाही. माझा बदला मला घ्यायचा आहे. मी या दोघांना मारून टाकणार आणि त्यांचं रक्त पिऊन माझी तहान भागवणार आहे. ती जोरात हसत म्हणाली. गुरुजींनी तिच्यावर कमंडलू मधले पाणी शिंपडले आणि मृत्युंजय मंत्र म्हणायला सुरुवात केली. ती पाणी तिच्या अंगावर टाकल्यावर तिच्या अंगातून धूर येऊ लागला. तो काळपट धूर बाहेर येताना तिला खूप त्रास होत होता आणि मोठी आर्त किंकाळी फोडून ती जाग्यावर बेशुद्ध झाली. तिच्या अंगातून काळपट रंगाचा धूर निघून बाहेर गेला. सगळ्यांनी हुश केले. रियाला तिच्या रूममध्ये नेऊन झोपवण्यात आले आणि परत सगळे हॉलमध्ये जमले. हे बघा, ती कायमची गेलेली नाहीये, ती तात्पुरती गेली आहे. तिला कायमचे घालवण्यासाठी मला ध्यान लावून काही मार्ग आहे का बघायला लागेल. तुमच्या मुलाने केलेला अपराध घोर आहे. तृतीय पण ती खूप प्रेम करतात आणि तिरस्कारही तेवढाच करतात. मी परत येईल तोपर्यंत तिच्यावर लक्ष ठेवा आणि या दोघांचीही काळजी घ्या. येतो मी. असं म्हणून गुरुजी निघून गेले. सगळे खूपच थकले होते. घरातील बायकांनी थोडं जेवण बनवलं आणि सर्वांनी थोडं थोडं खाऊन घेतलं आणि सगळे झोपायला गेले. करण आणि साहिलला काळजी घेण्यास सांगितले. करण आणि साहिल आज एवढे खुश असतात की त्यांनी खूप घेतली होती. त्यांना आता खात्री होती ती परत येणार नाही. रियाच्या रूमला बाहेरून कुलूप लावले होते. म्हणजे आता आपण निर्धास्त आहोत. दोघेही भरपूर खाऊन आणि पिऊन निवांत झोपतात. मध्यरात्री करणला जाग येते. त्याला पैंजणाचे आवाज येत होते, पण तो लक्ष देत नाही. तो परत गाढ झोपी जातो. थोड्या वेळाने परत त्याच्या अगदी जवळ त्याला पैंजण वाजल्याचे आवाज येतात. आता त्याला थोडीशी जाग येते. तो उठून बसतो. डोळे चोळत इकडे तिकडे बघू लागतो. त्याला साहिल शेजारी झोपलेला दिसतो. तो साहिलला हलवून जागे करण्याचा प्रयत्न करतो, पण साहिल अजिबात उठत नाही. तो खूप गाढ झोपला होता. आता हळूहळू करणला भीती वाटू लागते. तो हळूच दार उघडून बघतो. रियाच्या रूमला बाहेरून कुलूप असते. मग तो निर्धास्त होऊन परत येऊन बेडवर पडतो. परत त्याला पैंजण वाजल्यासारखे वाटते. तो उठून बघतो आणि बेडखाली पाय ठेवतो. तेवढ्यात त्याच्या पायावर कुणाची तरी घट्ट हाताची पकड बसते आणि त्याला काही कळण्याआधीच तो जमिनीवर जोरात पालथा पडतो. त्याच्या पाठीवर कोणीतरी बसलेलं असतं.
करण खूप ओरडण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्या घशात जणू काही अडकले आहे असे त्याला वाटत होते. त्याच्या तोंडून एक शब्दही फुटत नव्हता. पाठीमागून बसलेल्या रियाने करणचे डोके फरशीवर आपटायला सुरुवात केली आणि त्याचे दोन्ही हात तिने पाठीमागे वळवून मोडून टाकले. ती त्याचे डोके वारंवार आपटत होती. तिच्या तोंडून फक्त घर घर ऐकू येत होती. अगदी यंत्रवत ती फक्त तेच करत होती. काही वेळाने करणचा जीव गेला. त्याच्या डोक्याचा भुगा झाला होता, पण रिया तरीही त्याचे डोके आपटतच होती. साहिलला मधूनच आवाजाने जाग आली. त्याने जे पाहिले ते भयंकर होते. रियाची त्याच्याकडे पाठ होती, म्हणून तो चोर पावलांनी उठला आणि हळूच दाराची कडी उघडून बाहेर गेला. रियाने गरकन वळून पाहिले. तिला साहिल पळून गेलेला दिसला. तिने दरवाजावर एक जोरात लाथ मारली. एव्हाना साहिलने सर्वांना जागे केले होते. सगळे भीतीने थरथर कापत होते. रिया आता हसत हसत एक एक पाऊल साहिलच्या दिशेने टाकत होती. तेवढ्यात गुरुजी मध्ये येऊन थांबले. रिया आणि साहिलच्या. रिया चवताळून गुरुजींच्या अंगावर धावून गेली, पण गुरुजींनी तिच्या कपाळावर रुद्राक्षाची माळ लावली आणि रिया तिथेच शांत झाली. ती खाली कोसळली आणि गुरुजींनी घाई केली. आपल्याला रियाला संपवावे लागेल. ती सर्वांकडे बघून बोलले. सर्वजण दचकून त्यांच्याकडे पाहू लागले. हे काय बोलत आहात आपण गुरुजी? आपण हे नाही करू शकत. साहिलचे वडील घाबरून म्हणाले, तुम्हाला साहिल जिवंत हवा असेल तर तिला मरावं लागेल. बाकी तुमची इच्छा. लवकर सांगा, वेळ फार कमी आहे. ठीक आहे, हताशपणे ते म्हणाले. गुरुजींच्या चेहऱ्यावर एक विजयी हसू उमटलं. त्याने तिच्या अंगावर तुपाचा एक डबा ओतला आणि आता ते तिला आग लावणार होते. सर्वजण श्वास रोखून समोरचे दृश्य पाहत होते आणि त्यांनी आग लावण्यासाठी ओढलेली काडी त्यावर हळूच कोणीतरी फुंकर मारली. गुरुजींनी चमकून वर पाहिले. परी त्यांच्याकडे पाहून खुदकन हसली. गुरुजी घाबरून मागे सरकले, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. परी गुरुजींना खाली पाडून त्याच्या पोटावर बसते आणि बोलते, तूच ना तो आगोरी बाबा ज्याने सांगितलं होतं माझ्या शांताईला मारायला. मी ओळखलं आहे तुला. त्याने पुढे काय बोलायच्या आत छोटीशी परी त्याच्या नरडीचा घोट घेत त्याला संपवून टाकते. इकडे साहिल जीवाच्या आकंताने पळत सुटतो. वाट दिसेल तिकडे धावत असतो. आता तो एका निर्जन रस्त्यावर एकटाच उभा असतो. त्याला वाटत असते की आपण सुटलो आहोत, पण त्याचा भ्रम काही काळ असतो फक्त. ती त्याच्या डोक्यावर अगदी वर तरंगत त्याची मजा बघत असते. ती शांत होती. ती त्याच्या समोर येऊन थांबते. तो तिच्याकडे पाहतो आणि परत पळत सुटतो, पण त्याला कितीही धावले तरी समोर तीच दिसत असते. शेवटी त्याला खेळवून खेळवून शांततेचा गळा धरते आणि त्याचे डोळे तिच्या तीक्ष्ण नखांनी फोडून बाहेर काढते. साहिल खूप जोरात किंचाळत असतो. त्याला वेदना असह्य होतात, पण शांता जोरात हसत असते आणि हसता हसता रडू लागते. ती परत त्याच्या जवळ येऊन त्याची मान धरून पिरगळून टाकते. साहिल खाली पडतो. त्याचे प्राण कधीच गेलेले असतात, पण तरीही शांता त्याच्या निष्प्राण देहाचे लचके तोडत बसते. मित्रांनो, आज पुरतं एवढंच.
तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.